तर पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचे अंतिम विजेते अशी घोषणा झालेली आत्ताच आपण ऐकली। अधिकृतरित्या पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर चाहत्यांचा जल्लोष देखील आपण पाहतो आहोत आणि त्याच वेळी काही गोंधळाची परिस्थिती सुद्धा दिसते आहे। कुस्तीपटू चंद्रहार पाटील सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून। चंद्रहार जी, हा जो अंतिम सामना झाला त्याच्यामध्ये सुद्धा काहीशी वादाची किनार याला राहिली, विशेषतः जो दुसरा गुण पृथ्वीराजला देण्यात आला आणि त्यानंतर शेवटचे 16 सेकंद गायकवाडनी न खेळण्याचा निर्णय घेतला। कसं पाहता आपण याकडे? हे आत्ताच्या काही गोष्टी ज्या घडल्या त्या तर शेवटी महेंद्रने स्वतःहून कुस्ती खेळण्यास नकार दिला, त्यामुळे साहजिक आहे की पृथ्वीराजला विजय घोषित करणंच होतं तिथं। त्यामुळे हा विजय आता व्यवस्थित मगाच्या सारखं कुठली तक्रार नसावी असं मला वाटतंय, कारण मगाच्या कुस्तीत बराच तक्रारीचा भाग आपल्याला दिसून आला, पण या कुस्तीमध्ये जास्त तक्रारीचा कुठला भाग होता असं मला वाटत नाही, कारण महेंद्रने स्वतः शेवटीवर 16 सेकंदामध्ये दुसऱ्या काही होऊ शकलं असतं जर करायचं झालं असतं तर। शेवटी महेंद्रने स्वतः कुस्ती खेळायला नकार दिल्यामुळे मग पृथ्वीराजला विजय घोषित करण्यात आलं। खरं, ज्या प्रकारे महेंद्रनी जो शेवटचा एक पॉइंट पृथ्वीराजने मिळवला तो पॉइंट चुकीचा दिला असा प्रकारचा आक्षेप घेतला गेला आणि त्यानंतर एक मानसिक हा निर्णय असू शकतो, त्याच्यामुळे जो काही मानसिक धक्का बसला किंवा निराशा असेल याच्यामुळे हा कुस्ती शेवटचे 16 सेकंद न खेळण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो। मानसिकतेतूनच होता मगाशी जो प्रकार घडला शिवराज राक्षेबद्दल, हा शेवटी काहीतरी त्याच्या मनाला वाटलं की बाबा ठीक आहे आपल्यावर अन्याय झाला, तो मानसिकतेतून तो प्रकार घडला। हाही काय प्रकार घडला असेल तोही त्याच्या मानसिकतेतून महेंद्रच्या घडला असेल की बाबा जे होतंय ते चुकीचं होतंय आपल्याबद्दल, त्यामुळे असं त्याला वाटलं असेल की बाबा ठीक आहे आपण कुस्तीच खेळायची नाही, त्यामुळे तो बाहेर पडला। त्यामुळे आता शेवटी निर्णय महेंद्रने स्वतः घेतल्यामुळे आता ह्याला आपण दुसरं कुठला आपण काही त्यातनं तर काढू शकत नाही। हा आता जे आक्षेप नोंदवलं गेलं आहे पंचांकडे ते तर काय आता अजून तरी काही त्याबद्दल चर्चा झालेली नाही किंवा महेंद्र स्वतःहून अजून काही बोललेलं नाही। ते बोलल्यानंतर त्याचा कोणत्या गोष्टीवर आक्षेप होता ते स्पष्ट होईल आपल्याला, पण आम्ही तिथे हजर नसल्यामुळे त्या गोष्टी क्लिअर मीही सांगू शकत नाही तिथे तुम्हाला काय। खरंय चंद्रहारजी, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याच्या आधीच्या स्पर्धेमध्ये जो राक्षेंनी आक्षेप घेतलेला होता, आपले खांदे टेकलेच नव्हते आणि तरी सुद्धा आपल्याला चितपट घोषित करण्यात आलं। आता सीसीटीव्ही फुटेजमधून किंवा याच्या ॲक्शन रिप्लेमधून या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत असताना सुद्धा त्या निकालाच्या आधारावर पुढचा फायनल खेळवला जाणं आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी घोषित होणं, हे कसं बघायला पाहिजे आपण या सगळ्याकडे? काय तो ऍक्च्युली असा विषय घडला की शिवराजला संधी होती की पंचांच्या जवळ तो आक्षेप नोंद करावा आणि ते व्हिडिओद्वारे बघून बाबा कुस्ती खरोखर झालेली आहे किंवा नाही झालेली कुस्ती, पण तो चुकीचा प्रकार घडल्यामुळे एखाद्या पंचांनी तो निर्णय जाहीर केलेला असावा, कारण पंचांच्या बाबतीत असं कधी यापूर्वी घडलेलं नाही। त्यामुळे ते मला वाटतं की तो निकाल जाहीर करून डायरेक्ट फायनलची कुस्ती घेण्यात आली असावी असं मला वाटतं। ठीक, आता तर ही सगळी स्पर्धा झालेली आहे, अंतिम महाराष्ट्र केसरी कोण आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। खूप खूप धन्यवाद चंद्रहार पाटीलजी, आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।